एक चांगला विचार जेव्हा सामान्य लोक स्वीकारतात, एक चांगला विचार जेव्हा सामान्य लोक स्वीकारतात तेव्हा तो विचार एक शक्ती बनतो। एक चांगला विचार जेव्हा तुमच्या माझ्यासारखी सामान्य लोक स्वीकारतात तेव्हा ती एक शक्ती बनते आणि ती शक्ती या सामान्यांकडनं असामान्य कार्य करून घेत असते। व्यवस्थेच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराज उभे राहिले हे वाटतं तेवढं सोपं नाहीये। व्यवस्थेच्या विरोधात उभं ठाकून व्यवस्थेचा एक भाग बनून ती व्यवस्था उलथावून टाकून पुन्हा सगळ्यांना अनुकूल, सगळ्यांना आवडेल आणि सगळ्यांकरता योग्य असेल अशी व्यवस्था उभा करणं, याकरता जे बळ लागतं ते बळ छत्रपती शिवरायांखेरीज या मातेत कोणाकडे नव्हतं। म्हणून या असामान्य डोंगरासारखं कार्य या मातेत उभं राहिलं। आपल्या सगळ्यांची ती जबाबदारी आहे या कार्याला असं जिवंत ठेवण्यासाठी। आपल्या सगळ्यांचं ते देणं लागतं छत्रपती शिवरायांचा वारसा पुढच्या पिढीला असाच बरोबर देण्याकरता। आपल्या समोर संस्काराचं, आपल्या समोर पुढची पिढी घडवण्याचं प्रचंड आव्हान आहे महाराज। एक शिक्षक भ्रष्ट झाला तर पुढच्या सगळ्या पिढ्या बाद होतात। आईवडिलांकडनं जर पालन पोषण करण्यात जर कमतरता पडली, संस्कार देण्यात जर आपल्याकडनं चूक झाली तर एक पिढी बर्बाद होत असते। आणि त्याच्यामुळे आपली जबाबदारी आहे, आपण मुलं घडवत असताना आपल्या मुलांसमोर आपण छत्रपती शिवाजी महाराज कसे देऊ शकू हे आपल्या जीवनामध्ये फार महत्वाचं आहे। शिवाजी महाराज हे एक असं रसायन आहे महाराज। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। संविधान लिहित असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मुलाखत पत्रकारांनी घेतली आणि विचारलं, डॉक्टर साहेब आपण हे संविधानासारखं कार्य, घटना समितीत आपण आहात, घटना समितीचे इतर सदस्य, आपण या सगळ्यांनी मिळून हे संविधान लिहिलं, हे संविधानाचा अभ्यास करून भारतीय प्रशासन व्यवस्थेचा आधारस्तंभ, भारतीय शासन प्रणालीची नीव आपण संविधानाच्या माध्यमातून ठेवली। हिंदू धर्मात जशी श्रीमद भगवद्गीता तसं भारतीयत्वाचा विचार करत असताना संविधान पवित्र आहे। त्या पवित्र संविधानाला लिहित असताना आपल्या समोर कुणाचा आदर्श होता? तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांच्या मुखात एकच नाव होतं आणि त्या नावाचं नाव आहे आपलं कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज। छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र होतं बलाढ्य असणाऱ्या छत्रपती शिवरायांची युद्धनीती, असामान्य गनिमी कावा, बुद्धी आणि तेवढ्याच मनगटाच्या जोरावरती मिळवलेलं आपलं राज्य हे माझ्या समोर होतं। म्हणून अशा प्रकारचं संविधान लिहिता आलं। जगामध्ये 17 ग्रेटेस्ट अशा प्रकारचे पुरुष सांगितलेत, 17 महान अशा प्रकारचे राजे या मातीमध्ये आहेत, पण त्या 17 राजांच्या बाबतीत शिवाजी महाराजांच्या बाबतीत फार फरक आहे। शिवाजी महाराजांकडे राजकीय वारसा नव्हता तरी सुद्धा शिवराय आज जगाचे राजे आहेत। शिवराय आंतरराष्ट्रीय स्तरावरती फार चर्चिलं जाणारं व्यक्तिमत्व आहे। बोस्टनच्या युनिव्हर्सिटीमध्ये छत्रपती शिवरायांचा विषय 100 मार्काला आहे। पाकिस्तानामध्ये आजही छत्रपती शिवराय शिकवले जातात। अमेरिका, इंग्लंड, युरोप, जपान, आफ्रिका, जर्मनी, चायना या अनेक राष्ट्रांमध्ये छत्रपती शिवराय शिकवले जातात। आणि ह्या सगळ्या महापुरुषांनीच छत्रपती शिवरायांना प्रत्येक जिथं जिथं मानवी समूह आहे त्या ठिकाणी नेलेला आहे। जगाच्या पाठीवरती सगळ्यात जास्त पुतळे कुणाचे असतील तर ते छत्रपती शिवाजी महाराजांचे। महाराष्ट्रापेक्षा कर्नाटकात छत्रपती शिवरायांचे पुतळे अधिक आहे आणि महाराष्ट्राबरोबरीनं हरियाणामध्ये महाराजांचे पुतळे सापडतात। आजही छत्रपती शिवाजी महाराजांचे 200 ते 250 गावं हरियाणामध्ये, त्या हरियाणामध्ये आजही तिथला पानिपतात गेलेला मराठा समाज आहे आणि तिथं जी काही 200-250 गावं आहेत त्या गावांमध्ये प्रत्येकाच्या घरात छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव ते लोक शिंक आल्यावर घेतल्याशिवाय राहत नाही। शिंक येऊ द्या, जांभई येऊ द्या, छत्रपती जगदंब म्हटल्याशिवाय ते लोक थांबत नाही। पेशावरच्या पलीकडे बलुचिस्तान आहे, त्या बलुचिस्तान मध्ये छत्रपती शिवरायांचा मराठा मावळा आहे। या जगातली कुठली भूमी अशी नाही की जिथे छत्रपती शिवराय नाही। अण्णाभाऊ साठेंनी रशियामध्ये भारत स्वतंत्र झाल्याच्या थोड्याशा काही अवधी अगोदर छत्रपती शिवरायांचा पहिला पुतळा रशियामध्ये उभा केला होता।
जातीभेदाची दोर या महापुरुषांच्या जवळपास कधीच आली नाही. अण्णा भाऊंनी तिथं शाहिरी करताना अगोदर सगळ्यात पहिलं शाहिरीतून छत्रपती जगाला सांगितले. त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे आपण वारसदार आहोत. आता बस करा छत्रपतींच्या नावाने गाडीवरती प्रतिमा झेंडे लावायचं. आता बस करा छत्रपती शिवरायांची फक्त प्रतिमा घरात ठेवायची. आता बस करा फक्त घरामध्ये त्यांचे फोटो लावायचे. आता छत्रपतींचे विचार आपल्या मेंदूमध्ये, आपल्या मस्तकामध्ये, आपल्या मनामध्ये आणि आपल्या जीवनामध्ये उतरवण्याची वेळ आलेली आहे. आता जर छत्रपती शिवराय आपल्या कृतीत दिसले नाही तर भारताचं भविष्य पुन्हा अंधाराकडे जायला वेळ लागणार नाही. अंधार आपल्या समोर कालही होता, आजही आहे. पण छत्रपती शिवरायांच्या चरित्राचा कंदील जर आपल्या हातामध्ये असेल तर तो कंदील आपल्या सूर्यासारखी नक्कीच प्रकाशमानता देणार आहे. आणि ती प्रकाशमानता स्वीकारण्याकरता आपल्याला चरित्राच्या रूपात असलेल्या छत्रपती शिवरायांच्या जवळ जावं लागेल. या मातीत होऊन गेलेल्या या महापुरुषांना अभिवादन करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचं किंबहुना सगळ्याच महापुरुषांचं चरित्र हे काळावरती सत्ता मिळवून गेलेलं आहे. काळावरती सत्ता संतांना मिळवता आली, काळावरती सत्ता महापुरुषांना मिळवता आली, काळावरती सत्ता भारतीय जवानांना मिळवता आली. महाराज